डिपॉझिट आता 10 लाख रुपये भरा आणि जर तुमची काही ऐपत वगैरे नसेल कॅपॅसिटी नसेल तर तुम्ही डायरेक्ट तसं हॉस्पिटलला जाऊ शकता. तुम्ही पण उपचार चांगले होतात आणि एवढं सगळं हे पेशंट समोर ते बोलले की तुम्ही कोणाकडे जा, केळकर सरांकडे जा, तुम्ही कुठल्या मंत्र्याचं पिले असू दे काही असू दे आम्हाला त्याची घेणं देणं नाही. आणि त्यांनी सांगितलेलं जोपर्यंत हे रिलेटिव्ह 10 लाख रुपये भरत नाही तोपर्यंत त्यांचं ऍडमिशन करायचं नाही. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रुग्णालय प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केलाय. प्रसूतीसाठी आलेल्या एका महिलेला 10 लाख रुपये भरल्याशिवाय रुग्णालयात दाखल करून घेण्यात आलं नाही. उपचार करणार नसल्याचंही रुग्णालय प्रशासनानं स्पष्ट सांगितलं. अशा अवस्थेत संबंधित महिलेला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करावं लागलं. या महिलेनं जुळ्या मुलींना जन्म देखील दिला, मात्र दुर्दैवानं या महिलेचा मृत्यू झाला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या मुजोर कारभारामुळेच संबंधित महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप या महिलेच्या नातेवाईकांनी केलाय. या संदर्भात महिलेच्या नातेवाईकांचं काय म्हणणं आहे ऐका. मी प्रियांका पाटील, तनुषा भिसे माझी वैद्य लागते. 28 तारखेला तिला थोडंसं ब्लिडिंग होत होतं, म्हणजे ब्लिडिंग होत होतं आणि पोटात दुखत होतं म्हणून आम्ही दीनानाथ मंगेशकरला गेलो. डॉक्टरांना भेटलो. डॉक्टर बोलले की जरा क्रिटिकल सिच्युएशन आहे, तुम्ही काय खाऊ नका, आपण इमिजिएट सीझरला निघतोपर्यंत ते पेशंटनी खाल्लं नाही. मग त्यांच्या केबिनमध्ये गेल्यानंतर चेक केल्यानंतर डॉक्टर बोलले की 20 लाख रुपये लागतील भरण्यासाठी. आम्ही म्हणलो की आता थोडे काय करू शकतो, ठीक आहे आता 10 लाख रुपये भरा, तुम्ही डिपॉझिट आता 10 लाख रुपये भरा आणि जर तुमची काही ऐपत वगैरे नसेल कॅपॅसिटी नसेल तर तुम्ही डायरेक्ट तसं हॉस्पिटलला जाऊ शकता. तिथे पण उपचार चांगले होतात आणि एवढं सगळं हे पेशंट समोर म्हणतो. पेशंटचा बीपी आधीच हाय होता, 150, 100, 160, 100 असा होता. पेशंटला खूप टेन्शन आलं आणि पेशंट बाहेर आल्यानंतर खूप रडत आलं. त्यातच पेशंटनी खूप धसका घेतला. त्याच्यानंतर जोपर्यंत आम्ही पैसे आमची 3 लाख रुपये भरायची काय होती आम्ही त्यांना म्हणतो. आम्ही त्यांना जरासा टाइम मागितला तर डॉक्टर म्हणले ठीक आहे तुम्ही आता खाऊ शकता, तुम्ही हे करू नका. अजून काय आपलं ठरलेलं नाहीये सीझरला घ्यायचं. आम्हाला दुसऱ्या ओपीडी असते ना, ओपीडी मध्ये शिफ्ट केलं. तिथं लेबरचे बेड होते ना, तिथून ओपीडी मध्ये शिफ्ट केलं. दुसरा पेशंट आला ना, दुसऱ्या पेशंटला बेड लागेल म्हणून ओपीडी वरती शिफ्ट केलं. 2 तास पेशंट आमचा तिकडेच. तोपर्यंत पेशंटने काही खाल्लं नव्हतं, काहीच केलं नव्हतं आणि तर कुणीच काही ऍक्शन घेतलं. साधं कोणी बीपी घ्यायला नाही आलं, साधं कोणी बघायला नाही आलं. डॉक्टरांचं ऍटलिस्ट कन्सर्न असं की बाबा पेशंटला काय होतंय. आम्ही सांगितलं पोटात दुखतं पेशंटला, ब्लिडिंग होतं, ते बोलले की ठीक आहे आधीच्या हॉस्पिटलमध्ये जी मेडिसिन होती ब्लिडिंगसाठी ती घ्या आणि खा. पूर्ण 10 लाख रुपये भरामध्ये उपचार करू असं ते म्हणतात. हा, पूर्ण 10 लाख रुपये भरायचं डिपॉझिट करायचं, त्याच्याशिवाय पेपरच नाही करणार. तिथल्या सगळ्या स्टाफला पण त्यांनी ते सांगितलेलं. आम्ही 3 लाख रुपये घेऊन खाली बिलिंग डिपार्टमेंटला गेलेलो. बिलिंग डिपार्टमेंटची हेड मीनाक्षी गोसावी त्या मॅडम बोलले की आमचं सगळ्यांसोबत बोलणं झालेलं आहे, तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतनं पैसा आणा नाही तर कुठनं पण आला. आम्हाला डॉक्टर बोलले की 5 लाख रुपये भरा, त्याच्याशिवाय आम्ही तुमचं ऍडमिशन करू शकत नाही. काय नक्की हॉस्पिटलमध्ये अनुभव आला ऐकलं नाही की मुलाच्या मानसिकतेवरती परिणाम झाला. डॉक्टरांची भाषा काय होती. तुम्हाला जर परवडत नसेल ना तर तुम्ही ससूनला जाऊ शकता. तुम्हाला जर हे होत नसेल ना ससूनलाही चांगले उपचार होतात. डॉक्टरांचं काय नेमकं म्हणणं होतं आणि आता तुमची या हॉस्पिटलबद्दल काय नेमकी सांगा. डॉक्टरांचं नाव काय होतं आणि त्यांनी पूर्ण जी प्रक्रिया सांगितली ती काय होती. डॉक्टरांचं नाव सुश्रुत घ्यायचं आणि त्यांनी सांगितलेलं जोपर्यंत हे रिलेटिव्ह 10 लाख रुपये भरत नाही तोपर्यंत त्यांचं ऍडमिशन करायचं ना. आम्ही 2-3 वेळा ऍडमिशन डिपार्टमेंटला गेलो. ते सिनियर बिलिंग डिपार्टमेंटचे होते की मीनाक्षी गोसावी मॅडम, ते बोलले की तुम्ही कोणाकडे जा, केळकर सरांकडे जा, तुम्ही कुठल्या मंत्र्याचं पिले असू दे काही असू दे आम्हाला त्याची घेणं देणं नाहीये. आम्हाला सुश्रुत घ्यायचं. सरांनी सांगितलेलं पैसे घेतल्याशिवाय हे करायचं नाही, पेपर करायचं. 10 लाख रुपये नेमके कशासाठी, असं काय ऑपरेशन ते बोलले की सिझरिंग करायचंय, प्री मॅच्युअर बेबी 7 मंथला डिलिव्हरी होतीये तर आपल्याला आयसीयू मध्ये ठेवावं लागेल. एका बेबीचा 10 लाख रुपये, दुसऱ्या बेबीचा 10 लाख रुपये असा खर्च घेतो आणि तो 10 लाख रुपये खर्च एका महिन्याचा होता आणि ते आत्ताच घेतो. आम्ही म्हणतो आम्ही भरतो पैसे सगळे, फक्त आता इमिजिएट आम्ही 3 लाख रुपये ऍटलीस्ट पेशंटला ऍडमिशन तरी घेऊ शकता की नाही. तुम्ही बोला. आम्ही 3 लाख रुपये भरून ऍटलीस्ट मी
पेशंटला इलाज तरी करा ना. पेशंटची मानसिकता पण तशी व्हायला लागली होती ना. मला कोण बघत नाहीये, पैशाच्या अरेंजमेंटसाठी. ते ट्रस्ट हॉस्पिटल आहे ना की ते प्रायव्हेट हॉस्पिटल आहे. किती तास त्याच्यामध्ये सगळे वाया गेले? 2-3 तास वाया गेले. मग तिथून पुढे आम्ही सूर्या हॉस्पिटलला गेलो. ते हा जो काही दुर्दैवी घटना घडली त्याला जबाबदार तुम्ही कोणाला? हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि डॉक्टर जायचा, सुश्रुत जायचा असतं. आणि बिलिंग डिपार्टमेंटच्या मॅडम त्या बोलल्या की आम्हाला सर सांगितल्याशिवाय आम्ही ऍडमिशनच नाही करणार. ते एकमेकांना कंटिन्यू फोन करत होते आणि ते डॉक्टर ते म्हणले पण तुम्ही मला का प्रेशराईज करताय, मी हे करू नाही तर मी केस सोडेल, तुम्ही पैसे भरलेच पाहिजे तुम्हाला, असंही फोनवर बोलले. तुम्ही किती वाजता हॉस्पिटलमध्ये गेले होते आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये किती वाजता किती तासांचा वेळ गेला? 1-2-3 तासांचा तरी वेळ गेला असेल. तुम्हाला जर हवे असेल तर ते सगळे फुटेज वगैरे सगळे ते हॉस्पिटलमध्ये अवेलेबल पण असतील. म्हणजे पेशंट सांगितल्यानंतर कसा तो रडत आलाय त्या लॉबीमधनं, एक टेन्शन सगळं कळेल तुम्हाला. हो, मी होते, माझे हजबंड होते. या घटनेतील विशेष बाब म्हणजे ही महिला विधान परिषदेचे आमदार असलेल्या अमित गोरखे यांच्या स्वीय सहाय्यकाची पत्नी होती. मंत्रालयातनं मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातनंही फोन गेल्यानंतर सदर महिलेवर उपचार करण्यात आले नाही असा आरोपही आमदार अमित गोरखेंनी केलाय. नमस्कार. काल एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली, ती म्हणजे आमची भगिनी मोनाली सुशांत भिसे, तिचे पती माझे स्वीय सहाय्यक म्हणून काम करतात. ती प्रेग्नंट असल्यामुळे दीनानाथ हॉस्पिटलला डिलिव्हरीसाठी ऍडमिशनला गेलेली असताना आणि पोटामध्ये तहानी 2 मुलं होती, जी जुळी होती आणि तिथं तिला 10 लाख रुपये अर्जंट भरा, नाहीतर आम्ही ऍडमिशन देणार नाही असं सांगितलं गेलं. 3 लाख रुपये भरण्याची तयारी असतानाही त्या ठिकाणी आम्ही ऍडमिशनच देऊ शकत नाही, क्रिटिकल शस्त्रक्रिया आहे असं सांगितलं गेलं आणि ऍडमिशन नाकारलं गेलं. त्यानंतर मंत्रालयातनं फोन गेल्यानंतरही तिथल्या ऍडमिनिस्ट्रेशननी ते झुकारून त्यांना ऍडमिशन दिलं नाही आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. पण त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली, त्या ठिकाणी त्यांना 2 जुळ्या मुली झाल्या, पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला. मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं, पण अशा प्रकारचा अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलने केलेला आहे आणि अशा अनेक तक्रारी ह्या आलेल्या आहेत आणि हे जर माझ्या स्वतःच्या पीए बरोबर होत असेल तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे. त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनामध्ये नक्की हा विषय आम्ही मांडणार आहोत आणि याविषयी कडक पावले नक्कीच माननीय मुख्यमंत्री आणि सर्वांनी उचलावी अशी मी विनंती करणार आहे. दरम्यान या घटनेसंदर्भात दीनानाथ रुग्णालयाकडून चौकशी केली जाणार आहे आणि या संदर्भातला अहवाल आम्ही राज्य सरकारला सादर करू. नातेवाईकांनी केलेल्या आरोपाची चौकशी केली जाईल असं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. पूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन शासनाकडे संपूर्ण अहवाल चौकशीचे पाठवणार आहे. आता जे माध्यमातून जे समोर आलेलं आहे ते पूर्ण अर्धवट आलेलं आहे. त्यातनं फक्त दीनानाथ रुग्णालयाची फक्त बदनामीच होत आहे. चौकशी अहवाल कधीपर्यंत दिला जाऊ शकतो? सर, हे पूर्ण शासन आणि दीनानाथ हॉस्पिटल याच्यामधलं प्रोसेस आहे. आता मी काही कॉमेंट करू शकत नाही. काही गंभीर आरोप देखील रुग्णालयाच्या नातेवाईकांकडून हॉस्पिटलवरती करण्यात आलेले आहेत. त्या संदर्भात काय नेमकी आपल्याकडे काही माहिती आली का? मी परत तेच सांगेन की आता माध्यमातून जी माहिती आलेली आहे, जी मांडली गेलेली आहे दीनानाथ रुग्णालयाविषयी, ती पूर्णपणे अर्धवट आली आहे. त्यातनं फक्त बदनामीच होती आहे. आता त्याच्याविषयी आम्ही काही बोलणार नाहीये. जे काय आहे ते सविस्तर आम्ही शासनाकडे माहिती सबमिट करू. दरम्यान पुण्यासारख्या महत्वाच्या आणि मोठ्या शहरात 2.5 ते 3 लाख रुपये भरण्याची तयारी असतानाही रुग्णांना अशी ट्रीटमेंट मिळत असेल तर अतिशय सर्वसामान्य असणाऱ्या नागरिकांच्या वाट्याला किती अवहेलना येत असतील याची कल्पना आपण करू शकतो. आता रुग्णालय प्रशासनावर काही कारवाई केली जाते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.